गणुशेठ, गावचे शेठजी, सावकार, किराणा, जनरल स्टोअर आणि कपडा व्यापारी असा हा मोठा लवाजमा सांभाळणारी एक हस्ती गणुशेठ. गणुशेठचा स्वभाव करारी, हट्टी आणि सतत हिशोबामध्ये गर्क असल्या कारणाने कसल्याच भावना त्यांच्याकडे नसत. लोक त्यांच्याकडे येत गरजवंत असायची. गावातली गरिबी, शेठजीचा पिढीजात सावकारकीचा धंदा, किराणा, जनरल आणि भुसार कपडा उद्योग. पण शेठजीचा स्वभाव वरचीवर वयामानानुसार त्रस्त, चिंताग्रस्त, एकेकोर आणि हट्टी स्वभावामुळे शेठजी एकटेच राहत. असा हा त्यांचा उत्तरार्ध एकाकी एकटेपणात जात होता. शेठजी एकटेच राहत कारण त्यांना घरातली मंडळी देखील त्रस्त झाली होती. ती वेगळी राहत असत आणि गणुशेठ एकटेच बाजेवर डोक्याला हात लावून चिंता करत की आयुष्यभर आम्ही हेच केलं, असंच वागलो. कधी एकाकी खिडकी वाटते, खिडकी बाहेर पाहताना गणुशेठ कुठंतरी हरवले, पण जपत की आपण एवढं नेमकं कशासाठी केलं आणि का म्हणून एवढी धडपड केली. वाडवडिलांनी तेच केलं, आपणही तेच केलं. गावाला सुखात घेऊ शकलो नाही ही खंत गणुशेठच्या मनात होती. असंच एक दिवशी दुकानामध्ये पेढीवर बसल्या असताना त्यांचा गणुशेठचा जुना मित्र आला आणि तो विनोदी स्वभावाचा होता. त्यानं गणुशेठला हसवलं आणि दोघंही मनमुराद हसू लागले. अरे, ते म्हणले की जीवनामध्ये तू एवढी दगदग, एवढा पैसा, एवढा थाट कशासाठी करतो? अरे बघ, मी तर मास्तर होतो, पण मी सुखाचा शोध लावला. माझ्याकडून शिकवणाची आणि शिक्षणाची गंगा मी गावभर लोकांना सुशिक्षित केलं. माझी विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहे. की माझी ज्ञानाची श्रीमंती तुझ्या धनाच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी मोठी आहे. आणि गणुशेठ देखील मनमुराद त्या संग गप्पा मारू लागले. धन भारी की ज्ञान भारी याबद्दल दोघांची खूप चर्चा झाली. दोघं संवादाने आनंदी झाले आणि दोघंही एकमेकांशी मनमुराद गप्पा मारण्याचा हा जो योग, खरंच मित्र असावा, सखा असावा, सोबती असावा, मनमुराद बोलणारा आणि परखड खरं ज्ञान देणारा मित्र आयुष्यात हवाच. कारण तो आपला सखा असतो आणि आनंदाचा झरा असतो. गणुशेठ आणि त्यांचा मित्र नारायण दोघ जण फिरू लागले शेतामध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये. मनमुराद एकमेकाशी गप्पा करत करत चालताना जो आनंद असतो मित्राशी हितगुज करण्याचा, तो खरोखर एक स्वर्ग सुखा एवढाच आहे. नारायण त्यांना हसवीत होता कारण तो वर्गमित्र आणि बालमित्र, त्यामुळे मित्राचं जे हितगुज एक आनंद पर्व निर्माण होतो आणि जीवनाला ऊर्जा देतो. केवळ धनच सर्वस्व नसतं आणि धनच हे आपला श्वास नसतो. त्यासाठी हास्य, विनोद, मस्करी, दिल्लगी करणारा हा मित्र नारायण गणूचा सर्वोत्तम आणि सर्वप्रिय मित्र, हा आनंद झरा. मित्र हो, एकटे राहण्यापेक्षा, एकाकी राहण्यापेक्षा, वृक्ष राहण्यापेक्षा एक टवटवीत आनंदी राहण्यासाठी एक मित्र सोबतीला अत्यंत गरजेचा आहे.
ती एक जीवन ऊर्जा आहे. आनंदी सहजीवन जगताना मित्र हा आपला प्राण असतो, श्वास असतो आणि तोच आनंदाचा झरा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.